तर काय म्हणता मंडळी, सकाळी सकाळी उठून भाऊ पहिले तो ब्रश हातात घेऊन तोंड धुवून घेतलं, मग चहा बिस्किट खाऊन घेतला, 2-4 कल्लाच्या पुड्या सोबत घेऊन घेतल्या, कारण पोट्ट्याचा काही भरोसा नाही भाऊ. मग घेतलं शर्ट चेंज करून निघालो भाऊ बाहेर जासाठी. बाहेर आल्यावर पहिले तर भाऊ आपला प्रोफेशनल ॲडिटरले रंगवला. इकडं सागर होता अलगच झमेला चालू होता. धुलीवंदर आहे म्हणून याचा मान ठेवून आपण एक टिक्का लावून घेतला. मग गेलो पियुषलेनं मंतले रंगवाले, सुरत तर भुजच नसलेली. हे दोघं भाऊ धुलीवंदनानिमित्त शाऱ्या म्हणू लागले. मग गेलो भाऊ याच्या जवळ गेलं म्हणजे भाऊ खतरनाकच काम. म्हणजे कसं, याच्याजवळ जर कोणी पण गेलं तर हे कोणाला पण चांगली जनावर बनवून देते. तितक्यातच मग राहुल भाऊचा नंबर भाऊ राजादानाच लावला. मग आला भाऊ माझा नंबर. माया हाल एवढा बेकार करून ठेवता भाऊ, येईन का काहीच सांगू तुम्हाला. मी हाच हाल घेऊन गेलो भाऊ बाजार वाट्यावर. सोबत 2-3 जण घेऊन घेतले होते. बाजार वाट्यावर मोठ्या माणसाची अशी होडी चालू होती, काहीच सांगू तुम्हाला. मग निघालो भाऊ घरी झाले. घरी आल्यावर भाऊ मस्तपैकी आंघोळ करून घेतली. मग त्याला भाऊ मस्तपैकी जेवण. मग निघालो भाऊ बाहेर झाले. बाहेर आल्यावर पहिले तर आपल्याला प्रेमाची माणसं भेटली. मग बसलो भाऊ याच्या पाशी येऊन. ह्या पाहून घ्या भाऊ, ह्या आपल्या गावातला फेमस फ्री फायर लवर. मग गेलो बाजारात 2 दुकानाशिवाय काहीच नव्हतं. मग आलो भाऊ बाबू खाली आल्यावर मस्तपैकी 2-4 फेफशा आणून घेतले आणि बसलो मस्तपैकी फेफशा खात. मग गेलो भाऊ याच्या जवळ. याचा रुबाबचा एवढा खतरनाक चालू होता, काहीच सांगू तुम्हाला. आपल्या गाण्या भाऊचे कारण पाहून घ्या भाऊ, लहानच्या लेकराच्याच मागा लागलाय. अशाच नवनवीन ब्लॉग साठी आपल्याला फॉलो करून टाका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.